नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज बघा आपण काही जुन्या साड्या आणि बघा एक मी म्हणजे चांगलीच वापरलेली नाही अशी नवीन साडी घेतलेली आहे नऊवार। तर या साड्यांपासून आपण बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने गोधडी किंवा बेडशीट कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आपण एवढी मेहनत करून शिवणार आहे। त्याच्यामुळे वरती छानच कापड घ्या, दिसायला पण छान दिसेल बघा ही साडी, कारण नंतर तयार झालं तुम्हाला दिसायलाच कशी दिसेल बघा। आतमध्ये आपण जुन्या म्हणजे फाटलेल्या वगैरे टाकलं चादर वगैरे ते चालन, पण वरून छान अशी साडी घ्या, दिसायला पण छान दिसेल। म्हणजे आपल्याला आवडत नसेल कलर वगैरे त्या साडीचा तर अशी साडी आपण घ्यायची, म्हणजे एकदम नवीन नसली तरी चालेल पण टिकली पाहिजे बघा आपल्याला असं। या पद्धतीने बघा इथं मी नऊवार साडी घेतली आहे, तुम्ही सहावार साडी असली तरी चालेल तुमच्याकडे। बघा आपण साडीचं बघा यो नऊवार साडी आहेत, म्हणजे लुगडं बोलतात याला। तर जो पदर आहेत ना तो पदर आपण काढून घेऊ। हे बघा पदर आधी कट करून घेऊ आपण या पद्धतीने। आणि आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडचे बघा हे काट आहेत ना हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा। हे बघा या पद्धतीने इथून बघू शकते। आता आपले बघा हे साडीचे बघा काठ आहेत ना हे मी बघा कट करून घेतलेले आहेत हे। आता इथं बघा आपल्याला साडीचे आहेत ना जी मेन साडी आहे तिथे बघा आपण इथून मध्यभागी दोन भाग करायचे आहेत बघा। मधोमध सेंटर मध्ये आपल्याला दोन भाग करायचे आहेत या पद्धतीने। आता काय करायचं आपण बघा हे दोन भाग केल्यानंतर एक साइडने बघा आपल्याला एक साइडने जोडून घ्यायचे आहेत बघा। मशीन वरती शिलाई मारून घेऊ आपण, तुम्हाला दाखवते मी मशीन वरती शिलाई मारल्यानंतर। हे बघा अशी पूर्ण आपण जेवढी आपल्या साडीची लांबी आहे तेवढी पूर्ण आपण बघा शिलाई मारून घ्यायची या टोकापर्यंत। या टोकापर्यंत पूर्ण अशी शिलाई मारून घेते मी। इथं बघा आता मशीन वरती बघा मी सरळ अशी शिलाई मारून घेते, दाखवते तुम्हाला। एकदम अशी पूर्ण सरळ सारखी शिलाई मारून घ्यायची। कारण मशीनवर गोधडी शिवली लवकर होते आणि दिसायला पण छान दिसते आणि जास्त वेळ पण लागत नाही। आपली 1-1.5 तासामध्ये गोधडी पूर्ण रेडी होती शिवायची। आज खूप असा मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला पण समजेल कशी बनवली गोधडी। अजून दुसरी एक पद्धत येते मला, ती पण सोपी आहे, याच्यापेक्षा पण सोपी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करा। दुसरी जर पद्धत बघायची असेल तर गोधडी शिवण्याची, मी 2-3 प्रकारे गोधड्या शिवत असते वेगवेगळ्या पद्धतीने। कारण आजची गोधडी शिवण्यात आहे ना ही आपली जसं म्हणजे डबल बेडचं असते ना कवर त्या याची प्रमाणे होणार आहे। ते इथं बघा आपण आता आथरून घेऊ बघा, कशा आथरायची दाखवत तुम्हाला। इथं बघा शिलाई ना माझ्याकडून जे सुईची झाली पण आपल्याला उलटी करायची आहेत बघा, सुईची नाही करायची आहे, कारण आतमध्ये आपल्याला अस्तर टाकायचे आहेत त्याच्यामुळे। शिलाई बघा कशी टाकली आहेत मी, शिलाई आहे ती आपली मध्यभागी आली पाहिजे बघा, ती असं कव्हर करून घ्यायचं। बघा दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जी आपण शिलाई मारली ती एकदम मधोमध आली, त्याच्याने आपली बघा गोधडी आहेत किंवा बेडशीट म्हणू शकते। खूप मोठं असं होतं डबल बेडच्या मापाचं। तर बघा आता अर्ध्यावरती आपण तिथंच म्हणजे गोळा करून ठेवते आणि तिथून आपल्याला हा अस्तर वगैरे टाकायचे आहेत आतमध्ये। जे आपल्या जुन्या साड्या वगैरे चादर वगैरे असेल ना ते तुम्ही टाकू शकता। इथं बघ माझ्याकडे जुने साडीचे कवर म्हणजे गादीचे कवर वगैरे ते
ते टाकून घेत आहे मी. एक 9 वार साडीचा होता, एक 6 वार साडीचा होता. मला सारखं हे करून घ्यायचं आहे. आणि टेन्शन घ्यायचं नाही. बाजूला जरी म्हणजे आपल्याला समजा कापड थोडं साईडला गेलं तर आपण नंतर सारखं करणार आहोत. बघा आता इथपर्यंत म्हणजे 4 लेयर झाले बघायचे. साडीचे 2 आणि वरच्या साडीचे 2 म्हणजे 4 लेयर झाले. आता त्या साईडनं थोडंसं आपल्याला कापड बघा कमी पडलेलं आहे. तर तुमच्याकडे साडी असेल तर साडी टाका. माझ्याकडे बघा असे तुकडे सारखे होते उरलेले साड्यांचेच, ते बघा आपण टाकून घेऊ. एकदम लांब अशी पट्टी होती बघा, ती टाकून घेत आहे मी. आता तो जो आपण साईडला अर्धा भाग ठेवला आहे तो आता बघा वरतून आपण टाकून घ्यायचा आहे. सारखं करून घ्यायचं. सारखं करून घेते बघा मी पूर्ण. आणि आपण बघा जो गोदडशिवाय दोरा असतो त्याच्याने आपल्याला काय करायचं आहे, आपलं कापड इकडं तिकडं सरकू नये म्हणून आपण काय करायचं आहे, एकदम मोठे मोठे टाके बघा टाकून घ्यायचे आहेत कडेकडेने. म्हणजे आपले जे कापड वगैरे आहेत ते गोळा वगैरे होणार नाही, काही नाही. तर आता मी सगळे टाके वगैरे बघा टाकून घेते. त्याला दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कसे कसे टाकले ते. तुम्हाला म्हणजे मोबाईल म्हणजे मध्ये छोटी दिसत असेल गोधडी, पण खूप अशी मोठी झालेली आहे ती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी आणि मोठी करू शकता. आता गादीचं माप वगैरे म्हणजे घेऊन ना, पलंगाचं. इथं बघा आता आपल्या साईडने सगळं बघा गोदड्याचे बघा हात शिलाई म्हणजे केले ते आपण दोऱ्याने. तर आता बघा आपण सरळ असे बघा आडव्या शिलाई आपण गोदडीला तर मारून घेऊ. तुम्हाला 2-3 मारून दाखवते मी कशा मारायच्या. आपण त्याचा रोल करून घेतलेला होता, पण व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून थोडंसं मी मध्ये कट केलं. असा रोल करत नाहीच आपण एक साईडने, आणि तिकडच्या साईडने थोड्या बघा असं पकडून ना आपण शिलाई मारायच्या. जो आपला मेन दोरा आहे बघा तो टाकलेला, ते आपण काढत जायचं आणि शिलाई मारत जायच्या
कारण सरकू नये म्हणून आपण टाकलं होतं ते. आपल्याला काढून टाकायचं आहे. तो दोरा कच्चा होता एकदम, त्याच्यामुळे लवकर हाताने तुटत होता. आणि मी दोरा बघा गोदडीला एकदम मॅचिंग घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो अजिबात तुम्हाला दिसणार वगैरे पण नाही. गोदडीला शिलाई येते आहे का नाही ते पण दिसणार नाही, इतक्या मस्त दिसत होता. मॅचिंग दोरा असल्यामुळे दिसत नव्हतं. तर आता मी सगळं आता बघा अशा पूर्ण शिलाई आडव्या मारून घेते. आडव्या मारल्यानंतर दाखवते तुम्हाला नंतर. इथं तुम्ही बघू शकता आपल्या बघा आडव्या पूर्ण शिलाई मारून झालेला आहे, दिसत पण नाही इतक्या म्हणजे मॅचिंग द्वारा असल्यामुळे. आणि इथं बघा थोडंसं आपलं मागं पुढं झालं आहे, तर आपण बघा जे एक्स्ट्राचं आहे ते एकदम सारखं करून घेऊ, कारण आपल्याला नंतर तिथं पट्टी लावायची आहेत ना, त्याच्यामुळं ते दिसणार नाही व्यवस्थित. इथं खालच्या साईडने आपण एकदम सारखं कापून घेऊ. बघा हे तुम्हाला दाखवते मी. इथं बघा आपल्या शिलाई वगैरे मारलं आहे, ते अजिबात दिसत नाही आणि गोळा पण झालेला आहे. तर चला मी आता हे कट करून घेते. बघा आता कट पण करून झाला आहे आणि इथं उभ्या शिलाई पण मी मारून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पट्ट्या लावायच्या आहे. बघा आपण जे काट वगैरे काढून ठेवले ना साईडचे, ते लावायचे आहे, कारण ते काट मध्येच कुठेतरी आले असते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसले नसते. आणि शिवताना कसं म्हणजे आपलं मागं पुढं पण होतं वळीकडेने ना, तर आपण नंतर सारखी करून आणि बघा अशी जोडू शकतो. कधी कधी म्हणजे मागं पुढं पण होऊ शकतं, आपले पार्ट आहे थोडेसे ना, तुम्हाला दाखवते ते एक्स्ट्रा बघा कट केलं मी. आता इथं पण बघा थोडंसं आपलं म्हणजे जे साईडचं आहेत ना बघा शिलाई संपत आहे, तिथं थोडंसं मागं पुढं सारखं वाटत होतं मला. बघा दाखवतो तुम्हाला मी. हे बघा ते आपण कट करून घेऊ. कट म्हणजे तिथं बघा आपल्या साईडला आहेत ना थोडंसं अर्धा इंच असं बघा कापड आपलं आहे ते बाहेर निघलेलं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कापड नाही आहे तिथं, आणि थोडंसं मागं पुढं वाटत होतं ना, तर बघा आपण सारखं कट करून घेऊ सरळ एकदम. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा. इथं बघा आता आपण सारखं कट करून घेतलं आहे. आणि आता आपण ती पट्ट्या बघा काढलेल्या आहेत, काढते ते आपल्याला डबल फोल्ड करायचे आहेत.
इथं बघा आपली गोधडी मस्तपैकी फिनिशिंगमध्ये बघा आपली बॉर्डर वगैरे सगळं लावून झालं आहे चारी पण बाजूने आणि खूप अशी सुंदर सुंदरी तुम्हाला जवळून दाखवते. शिलाई वगैरे पण दिसत नाही. आणि इथं बघा जी आपण पायपिंग केली होती ती बघा जास्त जाड नाही केली, छोटीच केली होती आपण. खूप छान अशी दिसत आहे. भरपूर अशी मोठी झालेली आहेत कारण बाहेर तुम्हाला आतून दाखवली, घरात जागा कमी आहे त्याच्यामुळं छोटीशी जागा आहे घरामध्ये, दिसली पण नसती व्यवस्थेमध्ये म्हणून बाहेर तुम्हाला बघा आतून दाखवली ओट्यावरती. बघा कोणी बोलणार पण नाही, म्हणजे साड्यांची वगैरे शिल्ड आहे एकदम विकत जसे बेडशीट वगैरे मिळतात ना सेम तसेच कलर दिसत आहे तिचा. आणि आपण ते काठ वगैरे साईडनं लावले ना त्याच्यामुळे एकदमच छान वाटत आहे कारण प्लेन कापड पूर्ण मध्ये आलं आणि जी